सरकारने 2 दिवसात जर सर्वसामान्य शेतकऱ्याला धाराशिव असेल, सोलापूर असेल, बीड असेल, जालना असेल, जिथं जिथं महापूर आलाय, जिथं जिथं पूर आलाय, जिथं जिथं अडचण आहे, जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहेत, त्या ठिकाणी जर सरकारने 2 दिवसात मदत नाही पाठवली तर आपल्याला मागचा इतिहास माहिती आहे. तर सरकारला माझं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही जीएसटीची बिलं भरतो, आम्ही कपडे घेतले, जेवलो, स्टडी बुक घेतलं ना, वही घेतली, पेन घेतला, डोक्याला लावायला टिकली घेतली, कुंकू घेतलं, कपाळाला टिका जरी लावायचं म्हटलं तरी त्याच्यावर तुम्ही जीएसटी लावताय. माणूस मेला तर त्या अंत्यविधीच्या सामानावरती जीएसटी लावताय. तो जीएसटीचा पैसा त्या केंद्र सरकारकडून मागून घ्या आणि सरसकट शेतकऱ्याला जाहीर द्या ना, देऊन टाका. काय तुमच्या खिशातलं द्यायचंय का? तुमची पोरं येशीत बसणार, तुमचे आईबाप येशीत बसणार आणि आमचे आईबाप पावसात रडणार. हे चालणार आहे का? मला याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. आणि राज्यातल्या जिथं जिथं चांगली परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्या बांधवांसाठी आता आपण धावून जायचे. जात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवायचे, द्वेष बाजूला ठेवायचे. सध्या ते आपल्या अडचणीला धावून आले होते, आता आपल्याला त्यांच्या अडचणीला धावून जाण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं.